नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे। नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज आपण उपवासाचे कटलेट करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: रताळी, वरीचे तांदूळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, सेंधा नमक आणि तूप। सुरुवातीला आपण ही रताळी कुकरमध्ये शिजवून घेऊया। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकूया, पण कुकरच्या डब्यामध्ये पाणी न टाकता आपण ही रताळी उकडून घेऊया। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करूया। वरीचे तांदूळ आपण भाजून घेऊया। वरीचे तांदूळ टाकूया आणि यांना छान भाजून घेऊया। वरीचे तांदूळ भाजून झाले, आपण त्यांना काढून घेऊया। शेंगदाणे भाजूया। शेंगदाणे भाजून झाले, आपण त्याला काढूया। आपण ही वरी आता मिक्सर मध्ये वाटून घेऊया। रताळीची साली काढू आणि किसून घेऊया। रताळी किसून झाली, आपण आता त्याच्यामध्ये वरीचे पीठ टाकूया। शेंगदाण्याचं कूट टाकूया। सेंधा नमक टाकूया। क्रश केलेली हिरवी मिरची टाकूया। आपण आता हे सगळं मिक्स करूया। थोडं थोडं पाणी टाकून आपण आता याचा डो बनवून घेऊया। कटलेटचा डो तयार आहे। आपण 2 मिनिटं असं ठेवूया। कटलेट बरोबर खायला आपण शेंगदाण्याची चटणी बनवूया। शेंगदाण्याची डो तयार आहे। आपण आता याचे छोटे छोटे कटलेट बनवूया। अशा प्रकारे आपण सगळे कटलेट बनवून घेऊया। कटलेट तयार आहेत, आपण त्याला शॅलो फ्राय करूया। आपण आता याला पलटी करूया। दोन्ही बाजूनी ब्राऊन झालेत, आपण आता यांना काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण सगळे कटलेट शॅलो फ्राय करून घेऊया। हे कटलेट मी खूप कमी साहित्यामध्ये बनवलेले आहेत। हे कटलेट शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व केले आहे। हे उपवासाचे रताळ्याचे कटलेट मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। तुम्हीही बनवा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। सी यू अगेन।